चल बघूया तिथे काय होतंय ते. हा चला. यात काय एवढी मोठी गोष्ट आहे, हे मी पण करू शकतो. या आणि करून दाखवा. अरे अगडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. ओहो, वा, खूपच छान. चांगलं वाटलं. काय तू माझ्यासारखी बॉक्सिंगही करू शकतोस? नाही नाही, तो बॉक्सिंग नाही करू शकत. चल जिंटू. हो हो, मी तुझ्यापेक्षाही चांगली बॉक्सिंग करू शकतो. तर मग पुढच्या रविवारी सगळ्यांसमोर आपल्या दोघांमध्ये बॉक्सिंगचा सामना होणार. नाही नाही, जिंटू फक्त मस्ती करत होता. तो बॉक्सर नाही आहे. मी तुझं चॅलेंज एक्सेप्ट करतो पुढच्या रविवारी. मला तर तेव्हाच वाटत होतं की त्याला बॉक्सिंगचे पंच मारून मारून तिथेच आडवं करावं. जिंटू, तू बॉक्सिंग चॅलेंज एक्सेप्ट तर केलंयस, पण बॉक्सिंग हा एक खेळ आहे आणि त्याला खेळासारखंच खेळ. म्हणजे तू बॉक्सिंग करताना तुझी जादुई शक्ती मुळीच नाही वापरणार. प्रॉमिस कर. नाही नाही, मी असं कोणतंच प्रॉमिस करणार नाही. मग ही मॅच कॅन्सल. पण मॅच कॅन्सल झाली तर फुर्सतगंजचं नाव बदनाम होईल. हा, पण खेळताना जेव्हा चीटिंग करतो तेव्हा खेळाचा अपमान होतो. ओके ओके, मी प्रॉमिस करतो की बॉक्सिंगच्या दरम्यान मी माझ्या जादूचा वापर अजिबात करणार नाही. व्हेरी गुड जिंटू, दॅट्स द स्पिरिट. पण एक छोटीशी प्रॉब्लेम आहे. कोणती? जरा तू स्वतःकडे तरी बघ. तू स्वतःच एक पंचिंग बॅग सारखा दिसतोस. तुला फायटिंग साठी स्वतःला फिजिकली फिट करायला लागेल. हा जिंटू, इमली बरोबर बोलते. अरे हे काय केलं खादाडा? आता आम्ही काय खाणार? ते तुमचं तुम्ही बघून घ्या. मला तर खूप मेहनत करायची आहे, त्यामुळे मला खूप खावं लागेल ना, हो की नाही आजोबा? अरे जिंटू, तू इतकं खाल्लंस तर तू अजून जाडा होशील की. आणि मग तू लढशील कसा? बॉक्सिंग साठी फिजिकली फिट असणं खूप गरजेचं आहे. तेव्हा उद्यापासून कमी खायचं आणि जास्त मेहनत करायची. उद्यापासून नाही, आजपासून, आतापासून. उद्याचं काम आज करा आणि आजचं आता. आपल्या चीन लोकांच्या इब्रतीचा प्रश्न आहे. जीन आजोबा तुम्ही? हा बाळा, जेव्हा मला कळलं की माझा चिंटू फाईट करणार आहे, मला यावंच लागलं. सो आतापासून मी तुला ट्रेनिंग देतो. पण नानाजी, तुम्हाला माहिती कसं पडलं? चीन या धर्तीवर जे काही करतात त्याची तंतोतंत बातमी आमचा चीन रिपोर्टर चीन टीव्ही वर देत असतो. जेव्हा मी हे न्यूज मध्ये पाहिलं की चिंटूने कुणाला तरी चॅलेंज केलेलं आहे आणि मला राहवलं नाही आणि मी लगेच आलो. हे घे चिंटू, याच्यावर उभा राहा. मला तुझं वजन पाहू दे. ओव्हरवेट. खूप मेहनत करावी लागेल. चल जेंटो, आता सुरुवात कर. या ट्रेडमिल वर धावायला सुरू कर. काय झालं जिंटू? अरे, पळायचं तर मला होतं, मग ही मशीन का पळायला लागली? हे बघ चिंटू, ही मशीन तुला आपोआप पळवेल. तू फक्त उभा राहा याच्यावर. चल 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 चल. नाहीतर पडशील. नाही, मी याच्यावर नाही पळू शकत. त्याच्यापेक्षा मी बाहेर पळेन. जिंटू, हे तुझ्या चांगल्यासाठीच तर आहे. हसता हसता एक्सरसाइज कर, रडता रडता नाही.
हो हो, बस बस. भाषण देणं सोपं आहे. येस चिंटू, आज तुझी फिजिकल ट्रेनिंग संपली. तू बारीक तर नाही झालास, पण स्ट्रॉंग नक्कीच झालायस. आता तू लढण्यासाठी रेडी झालायस. मला आनंद आहे की फाईट साठी मला रेफरी बनवण्यात आला आहे. आजची आपली फाईट आहे फुर्सत गनचा चिंटू आणि फालतू गनचा फायटर टँगो यांच्यामध्ये. ओके, रेडी? चिंटू ऑल द बेस्ट. देऊन टाक चिंटू. ओके. अरे मला दिवसाचे तारे का दिसतायत? चिंटू, फाईट सुरू तर होऊ दे. सॉरी. चिंटू, टँगो, रेडी? जेव्हा मी सांगेन तेव्हा फाईट सुरू करा. स्टार्ट फाईट. आठ, सात, सहा, पाच. चिंटू, काउंटिंग तू नाही करत, रेफरी करतो जेव्हा बॉक्सर नॉकआउट होतो. हे दिवसाचे तारे पुन्हा दिसायला लागलेत. ओके, फाईट. आठ, सात, सहा, पाच, चार. चिंटू, हा आपल्या फुर्सत गन्सच्या मानाचा प्रश्न आहे. गेट अप चिंटू, गेट अप. चिंटू, तू आपल्या शहराचा अपमान नाही करू शकत. गेट अप चिंटू. 3, 2. चिंटू, तुझ्या मित्रांचा मान तुझ्या हातातच आहे. गेट अप. असं आहे काय? सॉरी, मी जरा झोपून आराम करत होतो. चिंटू, वीर, इमली, चुलबुल सगळे दुखी होतील सर तू हारलास तर. जीन आजोबा, असा कसा हरेन? आठ, सात, सहा, पाच, चार, 3, 2, 1.
आजच्या फाईटचा विजेता आहे चिंटू. पुन्हा तारे. घे वीर, तुझ्या रोबोबॉय सूटचं सर्व्हिसिंग तर झालं. आता बाकीचे फायर सूट, ड्रिल सूट, स्पेस सूट, अंडर वॉटर सूट यांचं सर्व्हिसिंग राहिलं आहे. तेव्हा जोपर्यंत या सर्व सूटचं सर्व्हिसिंग होत नाही तू कुठेही जाऊ नकोस. कारण त्यांच्याशिवाय तू एक साधा सुद्धा रोबोट आहेस. कारण तुझ्या शरीरात कुठलीही खास पॉवर नाहीये. याकरता तू कुठेही जाऊ नकोस, इथेच थांब. पण आजोबा, मी बाहेर खेळायला तर जाऊ शकतो ना? हो वीर, चल बाहेर जाऊन खेळूया. अरे वीर, पण किंतु परंतु कारण या सगळ्यांची मी असताना काहीच गरज नाही आजोबा. बाकीचे सूट्स रेडी नसले तर काय झालं? चिंटू इज एव्हर रेडी. हा, आणि जिथे चुलबुल आहे तिकडे चिंता करण्याची काहीच गरज नाहीये. आय एम ग्लॅड, व्हेरी व्हेरी ग्लॅड. बॉस, त्या ऑक्टोपस मंदी एवढं काय आहे ज्याने तुम्ही एवढे खुश होताय? याचे शक्तिशाली हात ज्याला कोणाला लागतील तो नष्ट होऊन जाईल. बॉस, यू आर जीनियस. शी इज राईट बॉस, शी इज राईट. अजून बघ हा कशा प्रकारे काम करतो ते. ह्याचं निळं बटन दाबायचं, बाकीचं काम हा स्वतःच करतो. हा, जरा बघू तर. हे काय केलंस? ह्याला थांबव, ऑफ कर बटन, मला सोडा. सॉरी बॉस, सॉरी, डेमो बघत होतो. सोड मला. टिंबकटू, याला थांबा. टिंबकटू, मला तुला काहीतरी द्यायचंय. हा? रोबोबॉय सूट ऑन. रोबोबॉय सूट ऑन. मी इथे काय करतोय? मला खूप भूक लागलीये. अगोदर काहीतरी खाऊन घेतो. बॉस, काम झालं. ऑक्टोपस रोबोट वीरला घेऊन आकाशामध्ये उडाला. आता वीरचा खेळ संपला. आजोबा, मला एका ऑक्टोपस शेप रोबोटने पकडलेलं आहे. तुला सांगितलं होतं ना वीर की तू बाहेर जाऊ नकोस, पण तू माझं ऐकलं नाहीस. आता काहीही कर वीर, पण त्याच्या मुठीतून तू बाहेर पड, नाहीतर तो तुला डिस्ट्रॉय करेल. लवकर निघ. बॉस, बॉस, वीर ऑक्टोपसच्या पकडीमध्ये आहे. वीर, आता तुझ्याकडे स्वतःला वाचवण्यासाठी फक्त 30 सेकंद आहेत. आणि इतक्या कमी वेळात तू काहीच करू शकणार नाहीस. डिटॅच रोबोबॉय सूट. डिटॅच रोबोबॉय सूट. बॉस, बॉस, ऑक्टोपसने वीरला डिस्ट्रॉय करून टाकलं ना.
I am glad. I am very, very glad. आजोबा, मी इथे एका खूप खोल दरीत पडलो आहे. मी आता आलो वीर, घाबरू नकोस. आम्ही पण तुमच्या सोबत येतो आजोबा. ठीक आहे. टिंबकटू, वीर अजून संपलेला नाही. तो त्या दरीत पडलाय. डॉक्टर प्रेम सहाय त्याला वाचवायला येत आहेत. तू लगेच आपल्या मॅग्नेटिक आणि फिशर रोबोटला घेऊन जा आणि त्याला थांबव. आणि मी ऑक्टोपसला वीरला शोधायला पाठवतो. या वेळेस कोणतीही चूक अजिबात होता कामा नये. आता जा. हे रोबोट्स तर आपल्याला पुढे जाऊच देत नाहीयेत. आता काय करायचं? स्पेसशिपला रिपेअर करण्यासाठी कुठेतरी थांबावं लागेल. आजोबा, काय होणार आता? एकतर खूप रात्र झाली आहे आणि त्यात हे रोबोट्स आपल्या मागे लागले आहेत आणि बिचारा वीर यावेळी न जाणे कोणत्या परिस्थितीत असेल. आजोबा, तुम्ही काळजी करू नका. मी इथे व्यवस्थित आहे आणि सकाळ होताच इथून मी निघण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे वीर, तोपर्यंत रात्री मी तुझ्या सगळ्या सूट्सना रिपेअर करून ठेवतो. त्याच्या आधीच माझे रोबोट्स वीरचा खेळ संपवून टाकतील. वीर, वीर तू कुठे आहेस? मी इथे दरीत असलेल्या छोट्या केव्ह मध्ये लपून बसलो आहे इमली. पण इमली, तू काळजी नको करूस. सकाळीच मी इथून निघेन आणि तुम्ही जिथे आहात तिथे पोहोचीन. आय एम मॅड 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 मॅक्स. टिंबकटू, तू तिथे वीरला शोधतोयस का हवामानाचा अंदाज घेतोयस? जा बघ, तो दरीत एका छोट्याशा गुहेत लपून बसलाय. सगळ्या रोबोट्सना घेऊन तिथे जा. जा. वीर, तुझ्या सगळ्या सूट्सचं रिपेअरिंग झालेलं आहे. आता तू तुझ्या सूट्सना बोलवू शकतोस. ओके आजोबा. रोबो बॉय सूट ऑन. रोबो बॉय सूट ऑन.
सूट ऑन. ट्रेल सूट ऑन. चल आता खूप खाल्लंस तू. आता पैसे काढ नंतर चाट खा. पैसे तर माझ्याकडे नाही आहेत. काय बोलला तुझ्या तर हे घे. अरे मी इथे काय करतोय? वीर वीर कुठे आहे? वीर 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 तो ऑक्टोपस कुठे आहे? मी आत्ता त्याला धडा शिकवतो.